नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, मी तुमचा भाऊ शिवम. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेसाठी पात्र कोण व अपात्र कोण या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय ते देखील हे आपण ऑफिशियल लिंकवरनं बघणार आहोत. गव्हर्मेंट जॉबला आहे, त्यांच्या बाईंनी फॉर्म भरला, त्यांच्याकडं सर्व डॉक्युमेंट्स होते, त्यांची पूर्तता नाही झाली आणि आमच्यासारख्या गरीब मायेला तुम्ही योजनेतनं काढता व्हय? असं नाही चालणार राजा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खरी स्थिती काय आहे ती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे ज्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, म्हणजे जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा अधिक असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमधनं अपात्र ठरणार आहात. 2 नंबरचा मुद्दा आहे ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदार आहेत. आयकरदार म्हणजे काय? तुम्ही इन्कम टॅक्स भरत असणार. ज्या कुटुंबात कोणीतरी गव्हर्मेंट जॉबला असेल तोच माणूस इन्कम टॅक्स भरेन. त्या माणसांना या योजनेतनं पूर्णतः काढण्यात आलं आहे. तिसरा मुद्दा म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग म्हणजे गव्हर्मेंट सेक्टरमध्ये कोणत्याही गव्हर्मेंट शासकीय सेवेमध्ये कार्यरत असतील, त्यांच्या घरातले असतील किंवा स्वतः जी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत असेल ती असेल, त्यांना या योजनेतनं काढण्यात आलं आहे. ज्यांच्या घरातले उमेदवार सरकारी नोकरीतनं रिटायर झाले आहेत, मग त्यांनी काय केलं असेल? फॉर्म भरला असेल. मग फॉर्म भरल्यानंतर त्यांना वाटेल आता तर आपण रिटायर झालो आहे, आपण तर आता गव्हर्मेंट जॉबला नाही, पण तुम्हाला रिटायरमेंटचा पगार येतो ना, तर मग तुमच्यासारख्याच लाडक्या बहिणींना आपल्या योजनेतनं बाद केला आहे सरकारने बरं का. चौथा मुद्दा म्हणजे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. म्हणजे काय? तुम्ही लाडकी बहीण योजनेचा तर लाभच घेत आहे, पण काही बायांनी काय केलं माहीत आहे का? बाई तो फॉर्म आला बरोबर का, बाई तो फॉर्म आला बरोबर का, बाई भांड्यांचा आला बरोबर का. अरे बाबांनो, एकाच सरकारी योजनेचा लाभ घ्या ना, कशाला स्वतःहून स्वतःला अपात्र करतात? बाई भरणा बसायचं आणि भरणा फॉर्म भरणा. किती फॉर्म भरत्यात, रिजेक्ट होतो याच्या कारणामुळेच. पुढची गोष्ट आहे, पाचवा मुद्दा म्हणजे डेंजर दिसतो आहे. ज्या कुटुंबातील सदस्य हे माजी आमदार आहेत किंवा खासदार आहेत, त्यांना या योजनेतनं बाद करण्यात आले. का हो आमदार साहेब, का हो खासदार साहेब, आमच्या गरीबा लाडक्या बहिणीला योजना द्यायची ती दिली सोडून, आणि तुमच्या बाया या योजनेचा लाभ घेणार होय? ना 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 ना, त्यांना देखील या योजनेतनं बाद करण्यात आलं आहे. यामध्ये 6वा मुद्दा म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड या उपक्रमात संचालकपदी सदस्यपदी असणार, त्यांना देखील बाद करण्यात आला आहे. आणि होय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे का हो आम्हाला शेतकऱ्यांना जगू देतात की नाही. ज्यांच्याकडे जो 7वा मुद्दा आहे तो काय आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी ट्रॅक्टर सोडून द्या, पण ट्रॅक्टरवरून एखादी छोटी कोणती तरी 4 चाकी गाडी असेल, त्यांना देखील वगळण्यात आलं आहे. मग आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी गाडी देखील घ्यायची नाही. हे का फक्त सरकारी लोकांसाठीच आहे का योजना? म्हणजे सरकारमध्ये ज्या माणसांच्या बाया कामाला आहेत, जे माणसं नोकरी करतायत, त्यांच्या बायांनी सरकारी योजनेचा फॉर्म भरला बरं का. होय ओ बाई ऐक बरं, ज्यांचा नवरा गव्हर्मेंट जॉबला आहे, त्यांच्या बाईंनी फॉर्म भरला, त्यांच्याकडं सर्व डॉक्युमेंट्स होते, त्यांची पूर्तता नाही झाली आणि आमच्यासारख्या गरीब मायेला तुम्ही योजनेतनं काढता व्हय? असं नाही चालणार राजा.